आजचा हॉट टॉपिक आहे संजीव बस्सी. हे नाव सगळ्यांनी सध्या ऐकलं असणार आहे. काय केलंय एक्झॅक्टली ह्यांनी? स्कॅम केलाय 11 करोड रुपयाचा. एक्झॅक्टली केलं कसं ह्यांनी हे सगळं स्कॅम? तो संजीव बस्सी हे काही नावाजलेले बिझनेस न्यूज चॅनल जसं की झी बिझनेस, CNBC आवाज आणि इकॉनॉमिक टाइम्स असे सगळ्याच नावाजलेले न्यूज चॅनल्स वरती यायचे आणि बिफोर मार्केट ओपनिंग ते काही रेकमेंडेशन्स द्यायचे. रेकमेंडेशन्स मध्ये काही स्टॉक्स होते जसं की पराग मिल्क, LTTS आणि इंटरग्लोब एव्हिएशन जे आपण इंडिगो म्हणून ओळखतो. या स्टॉक्स मध्ये आर्टिफिशियली डिमांड क्रिएट करून त्यांनी त्यांचे जे पण व्ह्युअर्स आहेत त्यांना ते रेकमेंड करायचे हे स्टॉक्स. असे भरपूर स्टॉक्स केले होते, हजारो आणि लाखोंनी केले होते असं सेबी थ्रू म्हणण्यात आलेलं आहे. संजय बस्सी काय करायचे, जे पण हे आर्टिफिशियली डिमांड केलेले स्टॉक्स होते त्याच्यामध्ये आधीच बाय करून घ्यायचे ते स्टॉक्स बल्कमध्ये. त्यांचे जे रिलेटिव्ह होते त्यांच्या ब्रोकिंग कंपनी थ्रू. आणि ऑफकोर्स असे व्ह्युअर्स आपल्याकडे खूप आहेत. भोळे भाबडे जे व्ह्युअर्स आहेत ते थोडंफार प्रॉफिट मिळावं ह्या इच्छेने संजय बस्सींनी दिलेल्या स्टॉकला बाय करायचे, पण ते ट्रॅप होऊन जायचे. ह्या रिअल एक्सपिरियन्स मधून आपल्याला काय कळतं, हा जरी आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला येऊन सांगितलं की हा खूप चांगला स्टॉक आहे आणि तुम्ही हा बाय करा, आपण पैसे गुंतवण्यासाठी आपण थोडं स्मार्टली त्याच्यावरती रिसर्च केला पाहिजे, फंडामेंटली, टेक्निकली, आणि ते एक्झॅक्टली कसं परफॉर्म करते ह्याच्याबद्दल थोडासा रिसर्च करा. तो फ्रेंड्स, सावधान राहा, सतर्क राहा.